झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पावसानंतर आता एक वेगळी बातमी। अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढलेल्या आहेत। 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणी सलमान खानवर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत आता खटला चालवण्यात येणार आहे। पण आपल्याला हे आरोप मान्य नसल्याचं सलमाननं कोर्टाला सांगितलंय। सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर झाली होती त्या न्यायाधीशांची बदली झाली। त्यामुळे आणखीन काही महिने किंवा वर्ष आपल्याला दिलासा मिळेल या आशेवर असलेला सल्लू मिया हसत हसत सत्र न्यायालयात हजर झाला। मात्र सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांच्या मागणीमुळे त्यावर कोर्टानं आजच आरोपपत्र निश्चित केलं आणि सलमानच्या चेहऱ्यावरचं हसू एकाएकी नाहीसं झालं। गैर इरादतन हत्या का 304 पार्ट 2 का चार्ज लगाया गया, जिसमें 10 साल की सजा हो सकती है। रविंद्र पाटिल का स्टेटमेंट 164 सीआरपीसी के तहत मैजिस्ट्रेट के सामने लिया गया है। तो जो सेक्शन 32 एविडेंस एक्ट का है वो कहता है कि अगर उसी जुडिशियल केस के लिए लिया गया है और वो जो है वो सही माना जाएगा। 2002 साली बांद्रा इथं झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी अनेक कारणामुळे गेली 10 वर्ष सुरू होती, पण शेवटी सलमानवर या प्रकरणी आरोप निश्चित झाले। या प्रकरणात सलमान खानवर कलम 304(2) नुसार सदोष मनुष्यवधाचा, कलम 279 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणं, कलम 337 नुसार जीव धोक्यात घालणं, 338 नुसार गंभीर दुखापत करणं, आयपीसी 427 प्रमाणे सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं आणि मोटर व्हेकल ऍक्टच्या कलम 134A(b) नुसार आरोप दाखल करण्यात आलेत। या कलमानुसार सलमान खानला 2 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। या प्रकरणामध्ये सलमान खान अडकताना दिसत आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर न राहण्याची देखील मुभा दिलेली आहे। कोर्टाचं म्हणणं आहे की जर कोर्टाला वाटलं तरच कोर्ट सलमान खानला सुनावणीला बोलू शकतो। सलमानला पुन्हा दिलासा मिळता राहिलाय आणि 10 वर्ष रेंगाळलेलं हे प्रकरण लवकरच निकाली निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। आता 19 ऑगस्ट पासून या प्रकरणी प्रत्यक्ष खटला सुरू होईल आणि तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणीही नियमित होईल। त्यानंतर लवकरच सलमानलाही संजय सारखंच गजाआड जावं लागू शकतं। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।